तर काहीच इथे ना हळद दळण्यासाठी आम्ही जाता सजावट करत होतो. तर खूप छान असं जाता सजावट केलं होतं, कारण हळद पण दळायची होती. पण खाली आपलं नाही का डेकोरेशन करून ठेवलं होतं आणि ते मस्तपैकी डेकोरेशन केल्यानंतर बाहेर पण अशी मस्त खूप छान अशी सजावट केली होती. पण काय सांगू तुम्हाला, पावसाने सगळा बट्ट्यापोळ केला. पण जाऊ दे, काय म्हणतात, शुभ म्हणतात की पाऊस आल्यानंतर शुभ असतं. सो पाऊस आला आणि वातावरण खूप थंड असं झालं. तुम्ही बघू शकता व्ह्यू. आणि सगळे आमचं म्हणजे आम्ही सगळे तयारीत बसलो होतो. सगळे आम्ही रेडीमध्ये बसलो होतो आणि तुम्ही बघू शकता पावसाने सगळं म्हणजे पाऊस जायची वाट बघत होते आणि पावसाने एवढं मंडप थपथप गळत होता की सगळ्यांना विचारच पडला की आता कसं होईल वगैरे. पण पावसाने पण तेवढी साथ दिली आम्हाला. शुभ म्हणतात पाऊस आल्यानंतर. पण तोपर्यंत आम्ही कोणी असं म्हणजे टेन्शन घेतलं ना, आम्ही तयारी करतच राहिलो. आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता, देवीची वाट बघता बघता आम्ही सगळेजण. घाण लावली आहे ना, काय विचारूच नका. तर अशा प्रकारे आम्ही पावसाची वाट बघत बसता की सगळं डेकोरेशन तयार करतच होतो. देवीची वाट बघत होतो. देवी काय अजून आली नव्हती. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बाहेर असं मस्त सजावट चालू होती. आणि तुम्हाला दाखवण्यात येईल पुढे की कशा प्रकारे डेकोरेशन वगैरे केलेलं आम्हाला जमेल तसं. आणि तरी पाऊस चालूच होता. खूप सारा पाऊस पडून गेला होता की काय विचारूच नका. आणि बघा तुम्ही किती छान असं डेकोरेशन केलं आहे. काय माहिती काम तर काही करत नाही. ब्लॉगर आहेत ना, काही काम करत नाही, गप्पा मारायची. बघू शकता तुम्ही खूप छान सारं असं डेकोरेशन केलं होतं देवीच्या आगमनासाठी. देवी येणार होती त्यामुळे. हे तर काहीच नव्हतं. तिथून पुढे तुम्ही बघा, अजून पुढे खूप छान केलेलं आहे.
देवीचं आगमन झाल्यानंतर सगळेजण आतमध्ये तयारी करत असताना देवीवरचे फुलं वगैरे सगळ्यांनी उडवली होती. त्यावर पायनं कोणी पडू नये म्हणून ते सगळे मी गोळा करत होते की जेणेकरून देवीच्या ह्याच्यावर पाय पडू नये फुलांवर, देवीच्या अंगावर जे उडवले होते ते. आणि त्यानंतर आमच्या घराच्या बॅक साईडला आला होता तो मोर म्हणण्यापेक्षा लांडोर म्हणतात त्याला, मला असं वाटतं. तर खूप छान असा आवाज करत होता आणि बघू शकता तुम्ही किती बिंदास असा बसला, एवढे सगळे लोक तिथं असताना सुद्धा. आणि त्यानंतर होती ती हळद दळण्याचा कार्यक्रम. तुम्ही बघू शकता सगळ्या लेडीज अशा मस्तपैकी जसं लग्नाला बसत त्या अशा पद्धतीने बसल्या होत्या आणि हळद दळून घेत होत्या. आणि खूप छान पद्धतीने त्यांनी गाणी म्हटलेली आहेत. तुम्ही बघू शकता, पुढे ऐकू शकता की किती छान प्रकारे हळद सगळ्यांनी थोडी थोडी करून दळून घेतलेली आहे. मम्मीला बसायचं त्यांची गेली सगळ्यांनी थोडं म्हणा का बाहेर आता नवीन पुरी. तर गाईज नेहमीप्रमाणे मला उशीर झालेला आहे, 5 पावली पुढे गेलेली आहे आणि आवरलं तर काही नाही, नॉर्मलच सगळ्यांनी आवरले म्हणून आवरले. सो ही माझी मम्मी आहे. अशा प्रकारे मी आवरलेलं आहे. ए चला पळा लवकर. घागरं घातलं चालतंय. वर झगा ग वर पुढे गेली ती कधीच पुढं कपडे. हॅलो गाईज, हॅलो माय गर्ल्स. ती एक सारखे दिसतात हिरलाय पटापट पोरेंनो. ताई सविता ताई नाही यायची पटपट.
खादाड कोंबडी काही जेवायला कसं होतं ग जेवण? काकू जेवण कसं होतं? हॅपी अॅनिव्हर्सरी दिल्या भाऊ. फेस वाट बघतोय पीसवर तडका द्यायला आले काय? पीसवर आले काय? गुलाबजाम नाही मिळाले का? गुलाबजाम आणले तुझ्या का हे मानके बर्फी काका झालंय तू घे ना. सध्या मटन खा. आई मी काय बोलते, यांची अॅनिव्हर्सरी त्यांच्याकडून पार्टी घेतो ही. आता काय तुम्ही 2 बकरे कापले त्यासाठी? त्याची पार्टी नाही झाली का गल त्यांना? कधी पार्टी कधी आहे? आता बसा ना तुम्ही येते वाढायला. बोल फक्त तू द्याला कशी साखर? 40 रुपये किलो. खाऊ का बाबा? इतके तर उद्या जातात की जल्दी. मी म्हणलं हो की आता नक्की केवढ्याची अॅनिव्हर्सरी तर म्हणतो नको खायला पडत खायला उड्या घाली. नाही तिला माहितीच नाही ती खाली जागा पकडून जायची. दिसते का मग पुढे हाय का ढापणे दिसते म्हणून ज्याप्रमाणे आदिवासी अंबाबाईचा तुळजापूरमध्ये काकडा पाजवला त्याप्रमाणे आज या मेंढरे भक्ताच्या दारामध्ये जगदंबेचा काकडा पाजवण्यात आहे. सर्वांनी पुढे जावं. चला पुढे जाऊ बघा. आणि सांगणं कोणाला ज्यांनी हातामध्ये काकडे घेतले त्यांना सर्वांना सांगणे जो नाचल त्याला एक पार्लीची बिस्किट पुढे भेटणारी बरं का जाताना.
आणि जो नाचणार नाही त्याला 1000 रुपये दंड आहे. बरोबर. सांगणार 5 जणांना काकडा सर्वांनी नाचायचं बरं का. आता मध्ये घेतलंय ना तर नाचायचा तो नाचून नाचायला तर खाली बसायचं आणि त्याला नाचायचं त्याच्या हातामध्ये काकडा घ्यायचा आणि या देवीचा काकडा तरी सेम त्याच्यासारखं करायचं बरं का. नाचायचं बरं का. नसेल नाचायचं तर खाली बसायचं आणि दुसऱ्याच्या काकडे द्यायचा. तुम्हाला काही निवडणुकीला उभं नाही केलं. बरोबर. निवडणूक झाली आमदार के नाही भिजतंय तर मग पेटवायचं ते त्याला पेटवायचं भिजवायचं पेटवायचं मग नाचायचं. तुमचं लक्ष नाही लक्ष तिकडून 2 नंबरचं पोरग आहे ना फक्त जागेवरच नाही ते जागेवर ते जोरात का हालत नाही माहितीये का. लय मोठं कारण नीट बघा त्याने हागेचाच घातला नाही. काय झालं मग काही डायपर लावतो मग काही कांद्याला बारदाना लावतो काय पोटरच आहे काय जीव. त्याला म्हणावं जरा जोरात आग हलवून नाच म्हणावं तुझं जरा आग हलव म्हणावं आम्हाला कळू दे तुझा डान्स कसा आहे म्हणावं. आहे का नाही. या तुमच्या गावात आमचा पहिलाच कार्यक्रम म्हणावं जरा तुझं आग हलव. काही 2-4 पीस खाल्लं असेल मटणाचं वाढलेलं ते नाच म्हणावं ते बाहेर पडतं सगळं म्हणावं. लय मोठं कारण तुम्हाला माहित नाही. नीट बघा ना त्यांना मुळव्याध झाले. काय झालं तुझ्या बापाने चिशिबीने मुळव्याध काढलं होतं. डॉक्टर काही मेलेत होय. हा जरा जोरात म्हणून Thank you.